नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आता आपण आहोत मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या सिरसाळ फाटा येथे इंडियन ऑइल पंपच्या अगदी समोर जिथे आहे हा स्वागत धाबा। या धाब्यामध्ये अगदी व्हेज नॉन व्हेज वेगवेगळ्या डिशेस मिळतात, त्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत आणि कशा आहेत त्या डिशेस त्या पाहणार आहोत। माझं नाव अनिल गोंसलेस पाटील। मी या हॉटेलमध्ये जवळजवळ 5-6 वर्षापासून येतो आहे। यांच्या स्पेशलिटी म्हणजे मटन थाली, चिकन थाली, गावरान जे चिकन आहे आणि फिश, मच्छी पण तेवढी सुंदर म्हणजे असं, आणि तेवढंच व्हेज जे आहे म्हणजे शाकाहारी पण अतिउत्तम भेटते। आणि म्हणजे कधीही या बाजूला आलो तर आवर्जून मी या ठिकाणी येतो जेवणासाठी। घरी जात नाही, दुपारी मी राहणार वसईतच आहे, पण इकडे या बाजूला आलो तर मी आवर्जून इकडे येतो आणि यांच्याकडे जेवतो। अरे एवढं टेस्टी आहे, घरचं पण फेल कधी कधी वाटतं। मटन एवढं भारी बनवतं। तुम्ही आता इतक्या वर्षापासून येत आहे, तुम्ही वेगवेगळ्या डिशेस ट्राय केल्या असतील, तुमची सर्वात आवडती कोणती डिश आहे किंवा इथे जी सर्वात चांगली डिश मिळते अशी? यांचं मटन फारच भारी आहे। मटन आणि जे गावरान जे आहे कोंबडी, त्याचं एकदम खूप म्हणजे चविष्ट असं आपण सांगू शकतो, मोठं टाकणार आहे। जर भविष्यात कुणी येणार असेल किंवा यावं यासाठी तुम्ही कोणती डिश सजेस्ट कराल की त्यांनी नक्की ट्राय करायला? मी तर सांगेल मटन आणि यांची जी मच्छी आहे, खास करून सुरमई, हे नक्की ट्राय करावे। फार सुंदर बनवतात आणि अप्रतिम असं, म्हणजे माणूस घरचं जेवण विसरून जाईल एवढं नक्की। ह्या हॉटेल संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? बसण्याची व्यवस्था कशी आहे किंवा इथे आजूबाजूचे वातावरण आहे त्या संदर्भात? आता जसं बघितलं तर हे हायवेला लागून आहे आणि यांची एवढी जी सोयी सुविधा तुम्ही दुसरे कुठे मला दिसणार नाही। बदर ज्या असतील त्याचे
दाम जे आहे ते दुप्पटीने तिप्पटीने असणार. यांचं जे म्हणजे जे जेवणाचं आहे ते सामान्य माणसाला परवडणार आहे खिशाला. कारण आणि जी यांची ॲम्बियन्स आहे तोही एवढा सुंदर आहे. AC मध्ये बसल्यानंतर पण तुम्हाला सवड. पण हायवे बाजूला तुम्ही गेलात जर याच ॲम्बियन्सच्या हॉटेलला जर तुम्ही गेलात तर तुमचे 3 पटीने तुमचे पैसे जास्त जाणार. आम्ही विक्रमगड म्हणतो हलवंड्यामध्ये हलवंड्यामध्ये स्वतःचा बेर बार आहे. मी इकडे आलो विरारमध्ये तर आम्ही इकडे जेवणासाठी नेहमी इथे येतो असं. आणि इथं आम्हाला कळवण नागपूर आहे ते बघितलं तर क्वालिटी पण चांगली आहे. या धाब्याबद्दल तुमचं काय माहिती? इथे बसण्याची व्यवस्था किंवा इथे येणारी सर्व्हिस इथे सर्व्हिस वगैरे चांगली आहे आणि स्वतः मी इथे आवर्जून येतो. आपला स्वतःचा पण बार असतो ना बेरबार असताना तरी पण इकडे आलो का आम्ही नेहमी येतो इथे. तर इथली सोय पण चांगली आहे. काय थोडासा अनुभव आम्हाला पण येतो. हे टाईपनी आपण पण थोडंसं धंद्याचा बघावं असं. तुम्ही इतकी वर्ष झाली इथे येताय, तुमची आवडती डिश कोणती? मटन. नमस्कार, माझं नाव जयेश पाटील आणि मी ह्या धाब्याचा ओनर आहे. आणि हा धाबा साधारण मी 2014 पासून चालू केलेला आहे. तर इथे आपल्याकडे आम्ही आगरी आहोत. तर आम्ही आमच्या पद्धतीने हा जो हायवे आहे NH 8 नंबरचा मुंबई अहमदाबादचा, तर इथे बहुतेक मी असं बघितलं की सर्व हॉटेल्स आहेतच, पण असं घरगुती जेवणावर खाण्यावर कोणीच नाही आगरी पद्धतीने देणारी. तर मी विचार केला की आपण हे ट्राय करूया. कारण आपलं आगरी जेवण तर खूपच छान असतं. ते सगळ्यांना आवडतं, कोणत्याही धर्माच्या लोकांना आवडते. तर मी विचार केला मग चालू केलं. स्टार्टिंगला हळूहळू चालू केलं. त्याला तर खूप प्रतिसाद आहे त्याला. कारण आपल्याकडे भरपूर म्हणजे व्हरायटी आहेत. सगळे चिकन आहे, मटन आहे, बोकडाचं मटन आहे, त्यानंतर गावठी कोंबडा मिळतो आपल्याकडे, त्यानंतर वजरी, मुंडी, पाया असे पदार्थ मिळतात. त्यानंतर मच्छी असते आपल्याकडे, पापलेट, सुरमई, रावस, बोंबील, बांगडा, कोळंबी, चिंबोरी, खेकडा हे सर्व आपल्याला मिळते. आणि हात भाकरी असतात, तांदळाच्या भाकरी, चपातीस असते. त्याच्यामुळे लोकांना हे घरगुती पदार्थ आवडतात. हॉटेलपेक्षा हे जरा स्वस्तही पडते आणि चांगलं फूड पडते. कारण आम्ही ह्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणतेही हे काय बोलतो त्याला हे वापरत नाहीत आम्ही. म्हणजे कलर्स किंवा कोणतेही पावडर वापरत नाही. आणि संपूर्ण जे जेवण बनते ते ऑथेंटिक पद्धतीने बनते. रेलेमध्ये आहे. आणि जो आज एक दिवशी जेवणार म्हणजे माणूस कस्टमर येणार जेवणार तर पुन्हा तो येणारच आपल्याकडं. म्हणजे आपल्याची खासियत आहे. आणि टोटल नॉनव्हेज असल्यामुळे लोकांना आवडतं जेवण इथलं चांगलं असल्यामुळे. इथे नॉनव्हेज सोबत व्हेज पण आहे. मग त्याच्यामध्ये काय व्हरायटी आहे किंवा त्याच्यामध्ये काय? आपल्याकडे की साधी व्हेज थाळी आहे आणि एक स्पेशल थाळी आहे की ज्या तुम्हाला दाखवत आहेत. स्पेशल थाळी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहा, मध्ये भात आहे, साईडला तीन भाज्या आहेत, 2 सुकी भाजी आहे, रसल भाजी, एक डाळ आहे, त्यानंतर कोशिंबीर आहे, लोणचं आहे, हे नळ्या आहेत ते, ही सोलकढी आहे, ताक आहे, दही आहे, त्यानंतर श्रीखंड आहे, गुलाबजाम आहेत, हा पापड आहे, ही पुरणपोळी आहे आणि ह्या 4 पुऱ्या आहेत. तर एका माणसाला साधारण ते म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये अतिशय उत्कृष्ट जेवण भेटते प्रत्येक इथे. किती वर्ष झाली तुम्ही हा धाबा चालवता आणि आतापर्यंत तुमचा ह्या धाब्याबद्दलचा अनुभव काय होता किंवा तुमची जर्नी कशी? साधारण मी 2014 साली साधारण चालू केला. त्यावेळी एकदम छोटंसं होतं. म्हणजे 4 टेबल घेऊन मी चालू केलेला. हळूहळू प्रगती होत गेली. खूप कष्ट घेतले. हळूहळू मोठं केलं हॉटेलला. अगोदर रिस्पॉन्स जरा कमी होता, पण हळूहळू नंतर माहिती पडायला लोकांना, नंतर मग हळूहळू लोक यायला लागले. आणि जे लोक आले ते इथे होऊनच गेले असं आहे. तुमच्या या धाब्यातली सर्वात आवडती थाळी किंवा आवडती डिश कोणती? माझी आवडती डिश सांगा तर मटन आहे, सुरमई आहे, कोळंबी आहे. माझ्याकडे टोटल नॉनव्हेज ॲक्च्युली चांगलंच आहे. तुम्हाला कोणती आवडते? मला आवडते मटन थाळी सांगा किंवा गावठी कोंबडा आणि कोळंबी, पापलेट हे एवढं आवडतं. आपण आता पाहिलेलं आहे इथे कशा प्रकारे व्हेज डिशेस आहेत, नॉन व्हेज डिशेस आहेत, मच्छी कशा प्रकारे फ्राय केली जाते आणि इतर जे काही मच्छीचे किंवा यांचे मटन थाळीचे प्रकार आहेत ते सर्व आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल, व्हेजही इथे दोन्ही उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करत असाल तर शिरसाट फाट्यावरील इंडियन ऑइल पंपच्या अगदी समोर असलेल्या स्वागत धाब्याला नक्की भेट द्या.